सुकृतांची जोडी म्हणून विठ्ठली आवडी झोपा टाळी वाजवा. आता प्रमाण कितीतरी देता येतील. तिळतिळ पुण्य साचा करंटे कपाळ ज्याचे नाम नाही जन्मजन्मीची असेल. जाऊ द्या पवार महाराज एका मिनिटात बोलतो. एखाद्याला विचारलं झाला आपल्या गावाचं नाव काय? गल्ली बोरगाव. हा गल्ली बोरगाव. मला वाटतं शिवपुराण कथा चालू आहे आमच्या हरिहर महाराजाची है ना. शिवपुराण कथा चालू आहे. कथा झाल्यानंतर जेवण हो म्हणा की जेवण नाही महाप्रसाद. महाप्रसाद खाण्यासाठी चला उद्धव बुवा. त्यानं सांगितलं महाप्रसाद खाण्यासाठी आलो असतो. 2-3 दिवस झाला अंगात थंडी ताप आहे. का आहे थंडी ताप. तसे एखाद्या विचार चला आता 8:30 ते 10:30 कीर्तन आहे कीर्तनाला चला. त्यानं सांगितलं कीर्तनाला आलो असतो पण अंगात पाप आहे. टाळी वाजवा कळायला असलं. तुम्ही इताला तेवढे भाग्यवान आहात. महाप्रसाद चांगला असून खाण्याची इच्छा नाही अंगात ताप. परमार्थ मुळात गोड आहे मुळात पवित्र आहे. प्रत्येकाला का घडत नाही त्याचं कारण अंगात पाप. आता पुढचं आहे का ज्या टायमाला जाईल माणसाच्या अंगातलं पाप त्या टायमाला मनुष्य या मंडपात येईल आपो शाबास. आणि जोपर्यंत जात नाही त्याच्या अंगातलं पाप तोपर्यंत या मंडपाकडे येत नाही त्याचा बाप. विढाला विढाला पाप घालवण्याची ताकद फक्त संतात आहे. असे माझे जगद्गुरु तुकोबराया ज्ञानोबराया नाथ महाराज सद्गुरु जोग महाराज सद्गुरु मोतीराम महाराज केवळ तुमचं माझं पाप घालवण्यासाठी आम्ही वैकुंठ मला असे गुणीजन चांगले असले बरं वाटते नाही तर फाशी घ्या वाटते. कैलास बुवा इमानदार मी एका गावात कीर्तनाला गेलो. माझ्या पाठीमागे 4च भजनी उभा. त्याला काहीच येईना नंदू महाराज. मी त्याला म्हणलं मी पुढे उचलतो तुम्ही मागून उचला. त्यानं भजन म्हणायचं सोडून मलाच उचललं. आता इतकी येडी म्हणल्या फाशी घ्यावं लागेल का नाही. आनंद वाटलाय. टाळी वाजवा विढाला विढाला. आम्ही वैकुंठवासी आलो कीर्तना झोपा काढण्यासाठी. येण्याचं कारण अज्ञानी लावावे सन्मार्गाशी. थोडक्यात बोलतो अशी माझी तुकोबर आहे. आजच्या अभंगात सत्संगतीचं महत्व पटवून देतात. माणसाच्या जीवनात संगती फार मोलाची आहे. सरळ बारा साईड उभा राहता असं ढिलं उभा राहत नाही. हे मला ढिलं जमत नाही. थोडं माझ्याकडे लक्ष द्या. माणसाच्या जीवनात संगती फार मोलाची आहे. तरुण मंडळीसाठी सांगतो इतराची संगती घडू नाही. थोडक्यात बोलतो बरं काय. आणि चांगल्याची संगती घडल्याशिवाय थोडं बोलत जा. घडल्याशिवाय राहू नाही. आता तुम्ही सुज्ञ माणसात खरं सांगा बाळकृष्ण महाराज इंचवाची भेट व्हावी का? तुम्ही इंच बघितलाय ना बघायचं आहे का? इंच भेटल्या आगा गा 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 इंच चावाला देवा 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 बरं 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 असा चावला बस बस. पण मुद्दा डोक्यात ठेवा. आपल्या जीवनात इंचू भेटला तर चालेल. दुष्ट माणसाची भेट होता कामा नाही. इंचवाच्या फक्त नांगीतीस आहे.
कशात तुका म्हणे इंच वाचे नांगी तैसा दुर्जन सर्वांगे तैसा दुर्जन सर्वांगे तैसा दुर्जन सर्वांगे तैसा दुर्जन सर्वांगे तुका म्हणे विठ्ठलाची नांगी विठ्ठलाची नांगी तुका म्हणे विठ्ठलाची नांगी म्हणे विठ्ठलाची नांगी तैसा दुर्जन सर्वांगे तैसा दुर्जन सर्वांगे तैसा दुर्जन सर्वांगे तैसा दुर्जन सर्वांगे सर्वांगे बहुत ध्यान ठेवा बरं का. हे मला जमत नाही एका ठिकाणी टीज उच मी उडी मारली मी खाली टीज वरी हा हे कसं आहे आल्या आल्या व्हायला वाटलं दिसा इतकंच आहे हा जॅक इतकाच असतंय झोपले काय टाळी वाजवा करायला असलं नंदबुवा मी त्या रथात बसले ती नुसते बघायत माझ्याकडे ह्याला वाटलं असं कुणा आणलाय नमुना तुम्ही बऱ्याच वेळेस रथात बसला असतात पण आम्ही रथात कधीच बसलो नाहीत आज बसलो तुका म्हणे इंचाची नांगी तैसा दुर्जन सर्वांगी काय सांगाव भारा झोपा अरे इंचावाच्या नांगी तीस आहे पण दुष्ट माणसाच्या साऱ्या अंगाने विष आहे. मला वाटतं ज्याला शिवजयंती चांगली साजरी करायची आहे त्यानं जीवनात संगती चांगल्याची करावं. आणि तुम्हाला अनुभव घ्यायचा असेल तुम्ही हसा म्हणून बोलत नाही पटा म्हणून बोलतोय. तुम्ही घरी जाऊन झोपायचं काय करायचं ऐका काय करायचं कसं पालतं काही झोपीचे बरेच प्रकार आहेत. काही माणसं झोपीत असे अर्धे डोळे झाकलेले अर्धे उघडे चालत वाटते स्वर्गात हळूहळू. काही झोपीतच फिरतील त्याला चक्री झोप म्हणायचं चक्री. काही झोपीतच पाय खुरतील त्याला खुंदुळी झोप म्हणायचं खुंदुळी. काही झोपीतच उशी घेऊन पळतील काहीला त्याला पळती झोप म्हणायचं. आणि काही झोपत झोपत पालती झोपत ही पालती झोप. बऱ्याच जणांचे कामं पालते विनोद सोडून द्या. तुम्ही घरी जाऊन झोपायचं काय करायचं कसं हा असं तुमच्या पाठीहून इंचू जाऊ द्या तुमच्या अंगाहून इंचू जाऊ द्या तुम्हाला काही होणार फक्त तुम्ही झोपीत असं करायचं. तुम्हाला साक्षात्कार झाल्याशिवाय राहणार. टाळी वाजवा कर साक्षात्कार. यांचा वाच्या नांगीतीस आहे पण दुष्ट माणसाच्या साऱ्या अंगानं विष आहे. म्हणून माझ्या तुकोबाराची प्रार्थना आहे तुका म्हणे दर्शन 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 तुका म्हणे ताली 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 आपकी आनंद की जय हो. वाह 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 आज आनंदू रे आनंदू नाही आनंद अशी जोडा क्या बात सांगता गोष्टी लागती ताली ताली ताली. अरे वाईटाचं दर्शन चांगल्याला होता कामा नाही. वाईटाचं दर्शन झालं चांगल्याचंही जीवन अधोगतीला राहते. टाळी टाळी तुका म्हणे शरण नको तयाचे दर्शन तुका म्हणे शरण नको तयाचे दर्शन तुका म्हणे शरण नको तयाचे दर्शन टाळी वाजवा टाळी. खरं सांगा परवडते का नाही म्हणा की
तुका म्हणे शन नकत याचे दर्शन वाईटाचं चांगल्या माणसाला दर्शन होताना कामा नाही. आता तुम्ही सुज्ञही थोडं माझ्याकडे लक्ष द्या. तर म्हटलं की तत्वमशी जाणणारी माणसं आहात तुम्ही. एका वाक्यात बोलतो स्वामीजी, संगती किती घातक आहे, पत्तन उदार संघाचा महिमा दिजावी अधमा. ज्याला आपल्या जीवनाचा उद्धार करा वाटतोय, संगत करना बडे को बडत 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 जाय. संगत संतन की करले, 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 संगत करले, संगत की करले. कशाला व्यायाम करायचा आहे कैलास बुवा? कशाला व्यायाम करायचा आहे? काही माणसं सकाळी सकाळी तू का मरतोस का काय? ए इमानदारीनं तुम्ही भजन करा, तुम्हाला आयुष्यात शुगर आणि बीपी होणार नाही आयुष्यात. आता जाऊ द्या उगा टाइम होते आला. नंदू महाराज विनोद म्हणून बोलत नाही, या महिला मंडळा विचारा. जुन्या काळात स्वयंपाकासाठी काटवट होती. काय होती? तिचं नाव काटवट. कैलास बुवा माझ्याकडे बघा, हातात मला दाखवा, हात मी बघतो. ते मला सगळंच कळत. हे आम्ही लग्न केलं नाही म्हणून आम्हाला सगळंच कळत आहे. विठाला विठाला काय काय सांगू लागलो मला वाटतं कीर्तन म्हणतात काय की. जुन्या काळात स्वयंपाक कराय काय होती? स्वामी काटवट. थोडं माझ्याकडे लक्ष द्या. एका एका बाईनं 25-25 माणसाचा स्वयंपाक करायचा. किती किती? आता बायाला ताणच राहिला नाही. दोनच तोंड खिचडी बोंड. हम दो हमारे दो, म्हातारा म्हातारी फेक दो. तानच इमानदार न खोटं बोलत नाही. आणि ते किचन वाटा आलाय. कैलास बुवा बाया चपात्या करायला का ढोका खेळायला काहीच मिळ नाही. विनोद नाही. चुलीवरची भाकर फुगायची, चुलीवरची भाकर फुगायची, काटोटीतली भाकर, भाकरीला पापड यायचा, चपातीला पापड यायचा, पोळीला देखील पोळी देखील अशी फुकायची. आता पोळी फुगणार, भाकर फुगणार, चपाती फुगणार, करणारी बाईच अशी फुगाली आहे. सगळं उलट होऊन गेलंय. विठाला विठाला संगत संतन की करली जन्म का संत संग धरा तुम्ही हरि भजन झोपा. पाट लागला शेकाळ दात खाट कर उठा उठा जागा पाठी भये आले. टाळी वाजवा टाळी. ऐका मी थोडक्यात बोलतो. संगत किती चांगल्याची चांगली असते आणि वाईटाची किती घातक असते. आजामेळ जातीनं ब्राह्मण होता. कोण होता? आजामेळ जातीनं ब्राह्मण होता. कोण होता? वडील पूजेला बसली की रोज फुलं आणून द्यायचा, त्याचा नित्य नियम. कैलास बुवा पण काही माणसाला कमी अकलत जास्त पगार, अकल कमी पण पैसा हाना वाटतो. त्यानं विचार केला रोज सरळ मार्गाने फुलं आणाय जाण्यापेक्षा शॉर्टकट मार्गाने जाऊ. एका ठिकाणी मन आहे, सरळ मार्ग सोडून मानसा काट्यान
न तू जाऊ नको. अरे जया संगतीने दुर्गुण वाढी संगती तयाची करू नको. नर जन्मामध्ये येऊनी प्राण्या प्रभू चिंतनाला विसरू नको. येशेला तू जवळ बैसूनी पतिवर्तेला छळू नको. दारे तुझ्या आला भिकारी इन मुक्त्याला करू नको. करू नको. टाळी वाजवा. गरीब दुःखी अंध पांगुळा सहाय्य करण्याला विसरू नको. विसरू नको. वा वा टाळी टाळी. भले भले सरळ मार्ग सोडून मानसा काट्यानं तू जाऊ नको. सरळ मार्ग सोडून मानसा. सरळ कैलास बाबा इमानदार मोह ताल पक्का आहे. कीर्तनकाराचा ताल पक्का नसला ना त्याची लय हाल असते. नाही तर बरेच कीर्तनकार म्हणतात मग कीर्तन लय रंगलं होतं भाग्यानं पाळलं. तू का गांजा वडा गेलता तू नुसतं पाकिटच घालायस का. विठाला विठाला. महाराज असे गुणीजन मिळाय भाग्य लागते. टाळी वाजवा. हा हे साधे रत्न नाहीत. साधे रत्न नाहीत. हे रत्न पारख्यालाच कळत. कळाला असलं टाळी वाजवा. हा इतकं सोपं नाही. सरळ मार्ग सोडला शॉर्टकट मार्गानं. एक वेश्या एक पुरुष लक्ष देऊन आहे का. आज्या मेळानं नुसतं डोळ्यानं चित्र पाहिलं. एका क्षणाचं दर्शन आज्या मेळाला अधोगतीला जावं लागलं. म्हणून महाराज सांगतात संगती मोलाचे. कळालं महाराज टाइम होते आलाय. संगती चांगल्याची कराव संताची कराव. संताची घडाव पण कशी घडाव. संत समागमे एकादी परी. संत समागमे एकादी परी. संत समागमे एकादी परी. संत समागमे एकादी परी. समग में एकादी परी. संत समग में एकादी परी. संत समग में एकादी परी. समग में एकादी टाळी वाजवा. टाळी वाजवा.
राम नामे होईल श्रवण घेते राम नाम होईल श्रवण घेते राम नाम होईल राम नाम होईल श्रवण हे संत समागमे एखादी परी भावे त्याचे द्वारी सोन जाते भावे त्याचे द्वारी सोन जाते सोनायाती वन्स फोर डोळ्यात जोरात जोरात वाजव जोरात. जस काय चिकन गुन्हा झालाय. उडाला विडाला ढाला 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 विठ्ठल बस. वा. राहू दे राहू दे तुम्ही खाता बरं. मी कीर्तन झाल्याशिवाय गुळ बी खात नाही पाणी बी अजिबात नाही. थोडं माझ्याकडे लक्ष द्या. संगती चांगल्याची घडाव संगती संताची घडाव कशी. उत्तर आहे संत समागम एखादी हे परी. समागम म्हणजे करणे आणि परी म्हणजे घडणे. कोणत्याही पद्धतीने कशाच्या बी निमित्ताने आपल्याला ज्ञानोबरायाची तुकोबरायाची संगती घडू द्या. आपला उद्धार झाल्याशिवाय राहणार. काही माणसं म्हणतील महाराज ज्ञानोबरायाची संगती म्हणजे काय. ऐका एक ज्ञानेश्वरी घ्या रोज पायात वया वाचा आणि ज्ञानेश्वरीच्या पाया पडा. ही ज्ञानोबरायाची संगती आहे. तुकोबरायाची संगती आपल्या घरात गाता असू द्या. रोज गात्याची 5 अभंग वाचा आणि गात्याच्या पाया पडा. ही तुकोबरायाची संगती आहे. थोडक्यात बोलतो आता जास्त बोलत नाही. संगती किती मोलाची आहे. कशी बी घडू द्या कशी बी. परी म्हणजे प्रकार पद्धत. पुणे जिल्ह्यात गाव आहे कुठं. त्या गावाचं नाव आहे कडूस. काय आहे स्वामीजी कडूस. त्या ठिकाणी एक ग्रस्त राहत होते उद्धव बाबा गंगाधर पंत मवाळ. कोण थोडं बोलत जा. गंगाधर पंत मवाळ. योगानं त्यांची म्हैस हरवली. आणि माणसाच्या जीवनात नित्यनेम फार महत्वाचा आहे बरं काय. नित्यनेम आम्ही काही नित्यनेमाविन अन्न खायतो श्वान. नित्यनेम महत्वाचा आहे. गंगाधर पंत मवाळ नित्यनेम करण्यासाठी बसले. ज्ञानेश्वरी वाचवताना ओळी सापडली. हिरव्या चारे भांबावे पशु. जिकडं हिरवा चारा असेल तिकडं जनावर जाते. कोण जाते वा. आणि जिकडं वडापाव दिसला तिकडं अंतरीचे धावे. जिकडं हिरवा चारा असेल पाहत 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 निघाले. हिरवा चारा कुठं दिसेना. भांडाऱ्या डोंगराकडे नजर गेली. वाटलं नक्की म्हैस ह्या डोंगरावर असेल. म्हैस पाहण्याच्या आशेनं गेले. काय सांगा उजळली भाग्य आता अवघी चिंता वारली. काय सांगाव महाराज. झोपा. पुण्य फळले बहुता दिसा. पुण्य पडले बहुता दिवसा. बहुता पुण्य फळले बहुता ठसा भाग्य उदयाचा. सन्मुख तो झालो सन्मुख तो झालो सन्मुख तो
टाळी 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 जोरात जोरात जोरात. थांबा थांबा टाळ टाळ फक्त टाळ हा जोरात. टाळी माग बसल्याने टाळ. आधी फिटले माझे गोळे आधी फिटले आधी माझे गोळे पहिले बहुत दिवसा भाग्य उदया तडसा झालो सुख करता हे संतचारण पुण्य भाग्य उदया तडसा झालो सुख करता संतचारण पुण्य फळले बहुत दिसा पुण्य भाग्य उदयाचा निष्कामता निज दृष्टी अनंत पुण्य कोट्यान कोटी रोकड्या लाहिजे पाठोवटी तई होय भेटी हरिप्रियाची. लक्ष दे नाही का हजारो जन्मातलं पुण्य असेल. तुकोबरायचं भजन रात्र न कळी दीन राजानी हाची धंदा दीन राजानी हाची धंदा दीन राजानी हाती धंदा गोविंदाचे पवाडे गोविंदाचे पवाडे दीन राजानी हाची धंदा दीन राजानी हाची धंदा धंदा दिन रजनी हाची थंड गोविंदाचे पवाडे झोपा. तुकोबरायचं भजन रंगात आलं. पुण्य फळले ऐका पळत गेले गंगाधर पंत मवाळ. तुकोबरायची पायी धरली कुणाची तुकोबरायची. कैलास बुवा तुकोबराने विचार केलं कोण साधक असेल. ज्ञानेश्वरीतली वही विचारायची गाथ्यातला अभंग विचारायचा आहे का चिंतन विचारायचे. डोंगरात थोडा इको कमी करा माझ्याकडे आला. लोकांना मला भजन करू दिलं नाही. काय इच्छा असेल डोळे उघडली कुण तुकोबरायानं. गंगाधर पंत मवाळ काय आपली इच्छा. महाराज आशा शिंगाची म्हैस बघितली का. कशा शिंगाची आशा. तुकोबरायानं डोक्यात हाणून घेतलं. आशा शिंगाच्या म्हशीचा त्याग करून इथं आलो तरी वाघ म्हैस विचारा आल्याशिवाय राहिला. आणि महाराजांना ब्रह्मचारी राहू द्या संन्यासी राहू द्या स्वामी हे लोक आपल्याला जगू देत हो म्हणा की नाही जगू देत हो. इमानदारीनं काल परत मलाच एकानं फोन केला कैलास बुवा हॅलो. मी म्हणलं मेलो. आमचं लग्न बघा कुठं तरी. त्याला म्हणलं मीच केलं नाही तू हो कुठं बघा. अरे कसं बोलाव. साचाने मबाळ मितुले आणि रसाळ शब्द दैश कल्लोळ अमृताचे मुख्य अमृताची वाणी मुखी 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 अमृताची वाणी देह देवा ते कारणी देह देवा ते कारणी मुख्य अमृताची वाणी देह
अमृताने हे बोलायचा बोला जन बोला विठ्ठल डोले जन बोले विठ्ठल डोले जन बोले विठ्ठल डोले गुरुजी जोऱ्यात वाजवा जोऱ्यात. बोले ऐसे बोले जेने बोले विठ्ठल डोले काय सांगाव महाराज. झोपा महाराज. आशा सिंगाची म्हैस बघितली का बाबा. मावा जीव चालाय आशा सिंगाची. तो कबरांना सांगितलं अरे येड्या म्हैस पाण्याची शायस करू नको. देव पाहवा या करी व सायास नधरी आस नाशिवंत आटी प्रियापुत्र धन बीज ज्याचा शिन तिची देव पाहण्यासाठी सायास कर देव होतील. त्याला सांगितलं महाराज तुमचं काय काकद भोपळा देश मोकळा. ज्ञानोबा तुकाराम संध्याकाळी गुलाबजाम. मजा आहे मजा. विनोद म्हणून बोलत नाही. तरुण मंडळी इकडे काय बसले बघा ते कोपऱ्यात इकडे बघा ते मोबाईल ठोकशात. ह्या मोबाईलमुळे माणसाला माणूस बोल ना काय. काल पुरा एक मोबाईल बघत बघत दुसऱ्याच्या घरात घुसली. त्याला पताच लागला नाही घर बदलल्यावर. त्याच्या पाठीत दल का बसला त्याला कळायला घर बदललंय म्हणून. असू द्या आता कालाय तस्मै नमः. थोडं माझ्याकडे लक्ष द्या. काय सांगू लागलो कीर्तन. हे तरुण मंडळी तुमच्यासाठी एक वाक्य बोलतो. आम्ही परमार्थच करतो तर काय मजा आहे महाराज. खरंच सांगा येता येता तुम्ही आम्हाला रथात बसून आणलं. कशात बसून आणलं. तुम्ही लग्नातच एक बार बसला असता त्याच्यावर काय ह्याचा मेळ. विनोद म्हणून बोलत नाही. खानदानी परमार्थ करणाऱ्या माणसाला माणसं किंमत देतील यात नवल नाही. देव किंमत देईल यात नवल नाही. येम देखील किंमत देतो. येम यम धर्म वाट बाह्य निरंतर जोडून या काही येते येथे. जाऊ द्या थोडक्यात बोलतो. किती किंमत आहे परमार्थ करणाऱ्या माणसाला. आमचे आता कृष्ण महाराज तुम्हाला किती किंमत आहे गुरुजी किंमत सांगालो. मृदंगाची बायको मृदंगी. मृदंगाची बायको मृदंगी. त्याला जर म्हणलं थाप कुंकून टाका म्हणलं धुमाकून ठोका किंमत आहे. आमच्या माईकवाल्याला माईकवाल्याची बायको मायकीन मायकीन. त्याला जर म्हणलं ताई आवाज कसा सोडा म्हणल्या सगळ्यात मोकळा सोडावा किंमत आहे हो. डॉक्टरची बायको थोडं बोला ना. कंडक्टरची बायको सरपंचाची बायको पेताड्याची बायको. हा म्हणा की पेताडी नाही. वाईटाला कोणीच किंमत देत नाही. आणि चांगल्याच्या लोक पाया पडल्याशिवाय राहत नाही. पाया पडल्याशिवाय. म्हणून ज्याला माळ नसेल त्यानं पवित्र तुळशीची माळ गळ्यात घाला. पवित्र अंत करणारा परमार्थ करा. सद्गुरू जोग महाराजाची शपथ घेऊन सांगतो. सद्गुरू मोतीराम महाराजाची शपथ घेऊन सांगतो. आपला उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. उद्धार किंमत आहे. तुकोबारानं सांगितलं अरे म्हैस पाण्याची शायस करू नको देव पाण्यासाठी कर. नंदू महाराज तिले खट होतं. ते म्हणला म्हैस सांगा. काय सांगा पाहिजे. तुकोबाराने विचार केला याच्या डोक्यातली म्हैस गेली गेली. जा घरी गोट्यात म्हैस आहे. कुठं गोट्यात. पळा सुटला तर बघतो तर काय गोट्यात म्हैस. काही माणसाचा विश्वास बसत नाही. पत्नीला विचारलं म्हैस कुणा आणली. मुलाला विचारलं म्हैस कुणा आणली. थोडं माझ्याकडे लक्ष द्या. पत्नीने सांगितलं म्हैस आली नाही. बंद करा बंद करा. काय करावं काय नाही. माझ्या पुढे बसून तर का चालाय. काय करावं काय नाही. मी एकाला उठू देत नाही. तुम्ही चिंता मी टाइमच सोडतो. थोडं माझ्याकडे लक्ष द्या. पत्नीला विचारलं म्हैस कुणा आणली. नाही आणली. मुलाला विचारलं म्हैस कुणा आणली. नाही आणली.
विचार केला, ज्यांच्या शब्दानं म्हैस सापडते त्यांना सांगितलंय देव पाहवया करीवो सायास. ज्यांच्या शब्दानं म्हैस सापडते त्यांच्या शब्दानं का देव सापडणार नाही? का देव सापडणार नाही? संसाराच्या तापे तापलो मी देवा करिता या सेवा. इटली हे चित्त प्रपंचापासून संसाराच्या नावे घालून या सगळ्याचा त्याग केला, पळत सुटला, तुकोबराची पायी धरली. करा क्षमा अपराध करा क्षमा अप. महाराज तुम्ही सिद्ध महाराज तुम्ही आहा नाही विचारिला अधिकार मी आपुला मिटव अनाथ अपराधी कर्म हिन मती मंडबुल तुझं मी आठविले नाही कधी वाची कृपा निधी माय. हे डीजे डीजे म्हणतील. नंद महाराज खरं सांग का, मी इमानदारीनं सांगतो, मी डीजेवर नाचलो ना एकाला नाच ऐकत नाही, टाळीवर वाकडायला असलं. पण दुसरं वाक्य आहे का, अरे कुठेही नाचून नरकाला जाणे. नाचू कीर्तनाचे रंगी नाचू कीर्तनाचे रंगी 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 हा नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञान दीप लावू जगी ज्ञान दीप लावू जगी तुका म्हणे वर्ध होती तर नेरे टाळी वाजवा. नाचू कीर्तनाचे रंगी तरी कीर्तनाची नट नाचे नाशिले व्यवसाय नामाची नाही. यमदमा अवकाळा तीर्थे ठायावरी यम म्हणे काय यमावे, दम म्हणे काय दमावे. तीर्थे म्हणती काही एखाद्याने वैकुंठा जावी येत वैकुंठाची गेली आघवी. हायशे नाम घोष गौरवी ढवळीले हरिभजनी हे. ऐका, माझ्याकडे लक्ष द्या. महाराज चुकलो, क्षमा करा, तुमचा अधिकार कळाला नाही. सिद्धेश्वर महाराज तुकोबारानं डोक्यावर हात ठेवला. कुणाच्या कुणाच्या? गंगाधर पंत मळाच्या. हात ठेवून मस्तकी प्रसाद देऊनी केली. आपुले पदी धरीतील हाती कृपया केली. माझ्याकडे डोक्यावर हात ठेवला, हस्त कृपा केली. गात्यातली राहिलेली अभंग गंगाधर पंत मवाळानं लिहिली. गात्याचे लेखक बनले लेखक. आज चंद्रश्री आहे तोपर्यंत गंगाधर पंत मवाळाची कीर्ती आहे. टाळी वाजवा. चला उत्तर द्या लवकर. तुकोबरायाची संगती घडली गंगाधर पंत मवाळाला कशाच्या निमित्तानं? कशाच्या? वा, म्हशीचा उद्धार झाला का नाही? टाळी वाजवा. तुकोबराय सांगतात कशी बी घडू द्या संत समागम एखादी हे परी. परी म्हणजे प्रकार पद्धत. महाराज कळायला टाइम होत आला, नाही घडली तर नका घडू द्या. मेलो तर मारा, फक्त मरताना वासना शिल्लक ठेवा. जन्म घेणे लागे तिची झाली अंगी. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी झटरे शयनम इह संसारी खलु दुस्तारी कृपया प्यारी पाह्य मुरारी. भज गोविंद भज गोविंद भज गोविंद मूढमते. किती वेळा जन्म यावनी तो भजित म्हणून या जीव भ्याला. शरण गेला जशी वासना तसा जन्म. महाराज उद्या वासना शिल्लक राहिली, जन्म जर बैलाचा मिळाला तर तुकोबाराने सांगितलं बैलाचाच मिळू द्या. ज्ञानोबरायाच्या पालखीचाच बैल, पालखीचाच. महाराज
उद्या जर जन्म आम्हाला घोड्याचा मिळाला तर तुकोबाराने सांगितलं घोड्याचाच मिळू द्या. ज्ञानोबरायाच्या पालखी पुढचाच घोडा, पालखी पुढचाच. महाराज उद्या जर जन्म कुत्र्याचा मिळाला तर अरे कुत्र्याचा मिळू द्या. ज्ञानोबरायाच्या दरबारात व्हावे त्यांचे द्वार. हरी स्वर याती भावेताचे द्वार, स्वर याती भावेताचे द्वार. संत समागम मेरे खादिए परे, संत समागम मेरे खादिए परे, संत समागम एकादिये परी, संत समागम एकादिये परी. संत समागम मेरे खादिए परे, संत समागम मेरे खादिए परे, संत समागम एकादिये परी, संत समागम एकादिये परी. वावे जाते द्वारे श्वान यादे, वावे जाते द्वारे श्वान यादे, वावे जाते द्वारे श्वान यादे, वावे जाते द्वारे श्वान यादे. तेथे राम राम होईल श्रवण, तेथे राम राम होईल श्रवण, वावे त्याचे द्वारी स्वन याती, वावे त्याचे द्वारी स्वन याती, वावे त्याचे द्वारी स्वन यात. तेथे राम राम होईल श्रवण, तेथे राम राम होईल श्रवण, होईल श्रवण, होईल श्रवण. वाह क्या बात है. डोळा जोरात जोरात टाळी वाजवा, जोरात. त्यांच्या दरबारात कुत्रा म्हणून जगाव. संतांच्या दरबारात कुत्रा व्हावी त्यांची द्वारी श्वान याती. आता तरुण मंडळी तुमच्यासाठी सांगतो, थोडं लक्ष द्या. गुरुजी मला हे तरुण बघून लय आनंद वाटला. नाही काही गावात आम्हाला म्हाताऱ्याने ताप दिलाय. वायरी तुटल्याले, बल्ब फुटले आले, फ्यूज उडाले आले, रेंज गेले आले. बरं आम्ही गेल्यास गपची बसत नाहीत. महाराज लक लक फाउंडेशन हाणलं, कुठून आला मी म्हणलं मसन वाट्यातून. महाराज बरं बरं मला आता देव देव करा वाटाले, देव देव काय करा वाटाले. म्हणलं बाबा रेंज गेल्या, देव देव करा वाटाले. रेंज होती तेव्हा काय झिंगझिंगाट केलं काय. अरे रेंज नसली तर मोबाईल चला ना, आणि देव देव कसा होईल. विढाला विढाला हवे त्यांची द्वारी. एवढा दृष्टांत सांगतो, थोडं लक्ष द्या. मांडी घाल बाळा, मांडी घाल. सरळ सरळ. सांगल्याच्या दरबारात आपण संतांच्या संगतीत कुत्रा म्हणून जरी जगलोत तरी आपल्याला किंमत मिळाल्याशिवाय राहत नाही. ज्यांचा हा जयंती उत्सव चालू आहे, महाराष्ट्रातले जाणते राजे छत्रपती शिवाजी महाराज, त्यांना एक कुत्रा पाळला होता. पुन्हा थोडं माझ्याकडे लक्ष द्या. त्या कुत्र्याचं नाव काय होतं? वाघ्या. वाघ्या. गुरुजी 7 वर्ष कुत्रा राज्याच्या संगतीत होता. कुणाच्या कुणाच्या? कालांतरानं शरीर जाता आघाव्या, नाशिवंत स्वभाव्य, म्हणून तू वाजून जावे. पंडू कुमारा काय सांगाव महाराज. झोपा जाणार आहे. स्वभाव आहे याचा. अख्ख्या महाराष्ट्रात कळालं. राज्य गेले, राज्य गेले, राज्य गेले. ऐका तरुण मंडळी, लाख मरावे परंतु लाखाचा पोशिंदा मारता कामा नये. अख्खा महाराष्ट्र दुःखी झाला यात नवल नाही. माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी पाळलेला कुत्रा ढसा ढसा लढू लागला. कोण? कुत्रा. महाराजाचं शरीर नेलं, प्रेत यात्रा नेली, चित्तेवर ठेवलं शरीर.
चंदनाची लाकडं टाकली, माझ्याकडे लक्ष द्या. बेल टाकला, तुंप टाकलं, नारळ टाकलं, तुळस टाकली, सुगंध सुटला. तरुण मंडळी थोडं माझ्याकडे लक्ष द्या. ज्या राजाच्या चित्तेचा सुगंध सुटला त्या राजाच्या आयुष्याचा काय सुगंध असेल? काय सुगंध असेल? चित्तेला आग लागणार. गर्जना झाली सगळ्यांना माझ्या पाठीभाग म्हणा, जोऱ्यात म्हणा, जोऱ्यात म्हणायचे. संभाजीनगर पर्यंत आवाज गेला पाहिजे जोऱ्यात. चित्त्याला आग लागली आणि गर्जना झाली. छत्रपती शिवाजी महाराज की जय धर्मवीर संभाजी महाराज की जय सद्गुरु टिळक महाराज की जय श्री गुरु मोतीराम महाराज की जय गुरुवार्य मारोतराव महाराज की जय हर हर महादेव हर हर महादेव हर हर. महादेव. चित्तेला आग लागली. नंदू महाराज गर्जना झाली. वाघ्या नावाच्या कुत्र्यानं मागं पाहिलं नाही, पुढं पाहिलं नाही. धाड दिशा चित्तेत उडी मार. टाळी तरी वाजवा. उडी मारली. वाघ्या नावाचा कुत्रा जळून भस्म झाला. माझ्याकडे लक्ष द्या. आज जर तुम्ही गडावर गेले ना, पहिलं दर्शन छत्रपती शिवाजी महाराजांच्या संबंधीचं आहे आणि दुसरं दर्शन वाघ्या नावाच्या कुत्र्याच्या संबंधीचं आहे. एका कुत्र्यानं राजाची संगती केली. आपल्याला कुत्र्याच्या पाया पडावं लागते. कुत्र्याच्या धोरात टाळी वाजवा. कोणाच्या पडावं लागतंय? भांडणं लागल्यास माणसं म्हणते ते कुत्र्याच्या अरे कुत्र्याच्या पाया पडावं लागतं. म्हणून व्हावे त्यांची द्वारे स्वान याती. ज्या राजाच्या चित्त्यात उडी मारावी कुत्र्यानं, इतका मोठा माझा राज्य आहे, इतका मोठा आहे. महाराज त्यांच्या द्वारात कुत्रा व्हावं कळालं. तिथं साधना काय घडेल? राम नाम होईल येथे राम नाम होईल श्रवण. येथे राम नाम होईल श्रवण. येथे राम नाम होईल श्रवण. भोजन भोजन उचिताचे घडल भोजन उचिताचे. घडल भोजन उचिताचे. येथे राम नाम होईल श्रवण. 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 होईल श्रवण. येथे राम नाम होईल श्रवण. येथे राम नाम होईल श्रवण. येथे राम नाम होईल काय बात आहे. महाराज त्यांच्या दरबारात कुत्रा म्हणून जगाव. तिथं साधना काय घडेल? तेथे रामनाम होईल
साधना फार महत्वाची आहे. जोवर अर्जुना तो बोध भेटेची ना मना तवची या साधना भरावी लागे. काय सांगाव महाराज. झोपा. आमचे हे सद्गुरू नामधारक मारोतराव महाराज दस्तापूरकरांचा आवाज आहे. ऐका. तृप्ती झाली या दैशी साधने सरती आपशी. साधना महत्वाची आहे. तिथं साधना काय घडेल. आणि घाल आणि घाल. तिथं साधना काय घडेल तेथे रामनाम होईल. श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पाद शिवनम अर्चनम वंदनम दास्यम शक्यम आत्मनिवेदनम. श्रवणाचे मेशे पैसा व्ययवने साम्राज्य भवने सुखी नांदे. येत मनाचा मारू न करिता इंद्रिया दुःख न देता. मोक्ष आहे ऐता गीता भागवत करीती श्रवणे परीक्षित तारला 7 दिवसा मुक्ती म्हणून तेथे रामनाम होईल. श्रवण कानावर नाम चिंतन पडेल आणि आपला उद्धार होईल. घडेल भोजन भोजन तो का म्हणे शेष शिवीन आणि वचन न मोडी. महाराज कळालं पण तिथं राहावं कसं. कामारी बट्टी कशी वेचा सेवक दीनपणे रंक तेची भले. ऐका 3रं चरण आहे. काम करतो तो कामारी. भगत महाराज काम करतो तो कामारी. माफ करतो तो मापारी. पूजा करतो तो पुजारी. मंदिरातले बल्ब हाणतो तो महापुजारी. म्हणून कीर्तन सुटलंय. माझी एक विनंती आहे. इथं काम करा इथं सेवा करा. जे ज्ञानाचा ते तर सेवा. हा एवढा मंडप टाकलाय एवढं वैभव वाढवलंय. हे याच्याशिवाय होत नाही. म्हणून माझी विनंती आहे सडळ हातानं तुम्ही देणगी द्या. नक्की आपला उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. काही माणसं भगत महाराज इकडे देत नाही तू आणि दवाखान्यात घातल्याशिवाय राहा. बघा काही माणसं टाळवाजीनाथ भजन करणार पुन्हा त्याला जर म्हणलं कुठं चाला मारुतीच्या पाया पडा. हात चांगले होते तेव्हा राणी दाखवत होता मारुतीला. म्हणून माझी विनंती आहे गडे हात चांगले आहेत तोपर्यंत दान करा. टाळी वाजवा कळला. पाय चांगले आहेत तोपर्यंत जव हे सकळ सिद्ध आहे हात कानाव या पाय तव तो आपले स्वहित पाहिजे तीर्थयात्रे जायचं तो नको. शरीर चांगलं आहे परमार्थ करा. एक वाक्य बोलतो तुम्ही एका हाताने द्या. छत्रपती शिवाजी महाराजांच्या कृपेनं तुम्हाला 10 हाताने मिळाल्याशिवाय 10 हातानं. पुन्हा 1000 दिले तर 2000. पुन्हा 5000 दिले तर झोपले काय. पुन्हा 10,000 दिले तर हा आणि पुन्हा काहीच नाही दिले तर हा जेवायला तरी 1000 राहा. मग जाऊ द्या असू द्या. अन्नदान करणारे पंक्ती करणारे तुम्हाला कोटी कोटी धन्यवाद. टाळी वाजवा कोटी कोटी. कामारी बट्टी का सेवेचा दीनपणे. दीन म्हणजे लहानपणा. नम्र झाला त्याने कोंडीले लहानपण मुंगे साखरेचा आयरा बाट भले भले शबरी लहान झाली. जब मेरा राम जी का आवन होगा शबरी का कुटिया का पावन होगा. शबरी लहान झाली. रामप्रभून भेट दिली म्हणून दीनपणे रंग तेची भले. भलं म्हणजे चांगलं. महाराज आम्हाला सुखाची अपेक्षा आहे. तू का म्हणे सर्व सुखता संगाती. तू का म्हणे सर्व सुखता संगाती. सुख
संताची घडला पंगत घडला पंगत राम 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 होईल जवान जोरात वा आनंद वाटला
आता वाजली की 12. तो का म्हणे सर्व सुख त्या संगती घडील पंगती. भगत महाराज इथं संगती बी आहे पंगती बी आहे. संगती पंगती देवासवी घडी नित्य नित्य जोडी. काही माणसाला संगती आमदाराची स्वामी आणि पंगती ढाब्याची. पण इथं संगती बी आहे. तो का म्हणे सर्व सुख त्या सर्व सुख्याजी येथेची सुख या संत समा. तो का म्हणे तेथे सुखा काय सर्व सुखाजी लहरे भाई अलंका पोरे झोपा. सर्व सुख आहे. तू का म्हणे सर्व सुख त्या संगती आणि घडील पंगती संताची आहे. फायदा ते तेरा मनाम होईल श्रवण घडील भोजन उच्चिष्टात. यजमान जोरात टाळी वाजवा आमच्या. आता डबल इकडं वाजवा. काय आनंद वाटला महाराज. ऐका अरे खरं सांगू का एक आनंद सांगतो. तुम्ही आम्ही जगलोत आणि आपल्या डोळ्यात देखत राम मंदिर झालं हे जीवनातला खरा आनंद. ज्यांच्या हातानं झालं ना देशाचे पंतप्रधान लाडके माननीय नरेंद्रभाई मोदी त्यांना कोटी कोटी धन्यवाद. टाळी वाजवा. म्हणून एक वाक्य बोलतो. तुम्ही सगळे आहात तरुण तुम्ही सगळे आहात. थोडं माझ्याकडे बघा. तरुण तुम्हाला पाहून माझं मन आलं. जोरात बोला. सिद्धेश्वर महाराज तुम्हाला सगळ्याला पाहून माझं मन आलं भरून. हा सप्ताह वर्षात असा चांगला घ्या करून नक्की तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराज आशीर्वाद देतील. वरून आशीर्वाद देतील. ज्याला माळ नसेल त्यानं पवित्र तुळशीची माळ गळ्यात घाला. दुसरी गोष्ट कोट्यातली गाय सांभाळा आणि तिसरी गोष्ट घरातले मायबाप सांभाळा. मायबाप. भगत महाराज महिला मंडळी कीर्तन सुटलाय. तुम्ही माझ्या आईसारख्या बहिणीसारख्या आहेत. राग आला तर दक्षिणा देऊन जा. शिवाय देत जायचं हेच लय अवघड. या शिवपुराण ऐकत्यात भागवत ऐकत्यात कथा ऐकत्यात सासूकडे बघत बघत चहा पेत्यात. इमानदारनं तुम्ही तुमच्या सासऱ्याची सेवा करा. तुमची भाऊजाई तुमच्या आईबापाचे पाय धुवून पिल्याशिवाय राहणार नाही. आणि तुम्ही जर इथलच खाऊन सासूला ढुसफुस ढुसफुस. तुमची भाऊजाई तुमच्या आईबापाला जित्त पुरील जित्त. जैशी करणी जगी जीवनाचे सार घ्यावे जाणून सत्वर. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो देश्वर. बस सकळ तीर्थाची आहे जी एका माता पितरे गावकरी मंडळीला तरुण मंडळीला कोटी कोटी धन्यवाद. एखादा शब्द चुकीचा गेला असेल करविली तैशी केली काट काट वाकोडे कानीट देवदाने. हातवर करा हातवर करा हातावर करा सरळ. कॅमेरेवाले वा सगळ्यात फिरवा. धन्यवाद तुम्हालाही. सरळ. हा आशेठवा चहा पिऊन घेतो. उडव. हरी हरी हरी